पहिल्याकडे आपण आज आपल्या कन्येचा अर्ज मागे घेतला. त्याचबरोबर आपण आज एक भावनिक पोस्ट सुद्धा केलेली आहे. काय सांगाल नेमकं? असं आहे की पक्षशिस्त पाळणारा मी कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचं पालन करणं हे माझं काम निश्चित आहे. आणि म्हणून उद्भवलेल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला अनुसरून साहेबांचा आदेश पाळून मी आज माझ्या कन्येचा फॉर्म आज मी पाठी घेतला आहे. आणि करताना मी एक भावनिक पोस्ट केली आहे, कारण शेवटी एका मुलीचा मी बाप आहे आणि तिची उमेदवारी अपक्ष भरत असताना माझ्या समस्त कार्यकर्त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं होतं. कारण एकंदर कोकणाची राजकीय उद्भवलेली परिस्थिती बघताना ही सीट शिवसेना वाटायला पाहिजे होती. परंतु महायुतीचा धर्म पाळून जे वरच्या स्तरावरती तिन्ही नेत्यांमध्ये ठरलं, त्याचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून ही सीट राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आणि त्या भावनेतनं मी ती आज पोस्ट दिलेली आहे फॉर्म पाठी घेताना. एवढं निश्चित. म्हणजे तटकरेंचं अनिकेत तटकरे आता फॉर्म भरलेला आहे, त्यांना तुम्ही मदत करणार का? नाही, असं आहे की आता मी ज्या पोस्टमधून जी माझी भावना व्यक्त केली, 4 तारखेनंतर मी माझ्या समस्त प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक निश्चित घेईन आणि दिलेला साहेबांचा आदेश जो आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्यांची चर्चा करेन. त्याच्यामध्ये जे सत्य बाहेर येईल किंवा जे सांगतील त्याप्रमाणे साहेबांच्या आदेशाप्रमाणे पुढचा प्रवास मी नक्की करेन. तुम्ही या तुमच्या पोस्टमध्ये असं म्हटलं की राजकीय प्रवासामध्ये एक प्रवाह तुम्ही संपवलाय, दुसऱ्या पर्वाचा अंत करणार होतो. यामध्ये नेमकं काय घडलं? असं आहे की मी जेव्हा समाजकारण राजकारणामध्ये आलो तेव्हा शेतकरी कामगार पक्षासारखा बलाढ्य पक्ष या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होता आणि मग त्यांचा उपद्रव खूप वाढला होता की अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. आणि म्हणून मी समाजकारण राजकीय येत असताना त्यांच्याबरोबर अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो खऱ्या अर्थाने आणि लोकांचं समर्थन मिळालं. आणि ह्या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्या पक्षाची एकही सीट मी येऊ दिली नाही आहे आणि मग त्या पक्षाचा अंत केला असं मी नक्की बोललो. तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला. त्याने देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे. आम्ही त्यांचं प्रामाणिक करून फसवलं आहे. 2 जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आत्ता विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं की यदाकदाची ही लढाई लढलो असतो तर मी जिंकून आलो असतो. याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता. हा त्याची मागची माझी पार्श्वभूमी. पक्षातल्या नेत्यांच्यावर नाराजी आहे? नाही, अजिबात नाही आहे. माझ्या पक्षाच्या नेताना मी सर्वोच्च मानणारा एक कार्यकर्ता आहे. दिलेल्या आदेशाचं पालन करणार आहे आणि मग मी कोणाच्यावर नाराजी व्यक्त करत नाही. पण शेवटी एक मुलीचा बाप म्हणून आणि दिलेलं लोकांनी समर्थन म्हणून त्याचा आदर करत असताना माझ्या मनात आलेल्या भावना मी लोकांसमोर बोलू नको. पण आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांची एक नाराजी आहे उघडपणे आपल्या व्हॉट्सअपला, स्टेटसला किंवा टी व्हीमध्ये होतं की आपल्यावर नाराजी व्यक्त सगळे करतात. आपण या पोस्टकडे लोकांच्या सर्व नागरिकांची तुमची जी काही खंदे समर्थन आहे ते समर्थन सुद्धा आज नाराज आहेत. ती कशी खंत व्यक्त करेल? नाही, म्हणून मी माझी पोस्ट टाकली. शेवटी मी एक पक्षाचा सेवक आहे, एक कार्यकर्ता आहे, सैनिक आहे आणि पक्षावरती जी जबाबदारी आहे किंवा पक्षाने जबाबदारी दिली त्याचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे. लढाया होतात जातात, सगळ्या गोष्टी आहेत, पण आलेली संधी गमावली याचं निश्चित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष तर नक्कीच असणार. कदाचित ही लढाई आम्ही सहसा लढलो असतो तर नक्कीच जिंकून आलो असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला बघत असताना मी भावनिक पोस्ट टाकली आणि त्याला मी शेवटी जय महाराष्ट्र बोललो आहे. लोकांना विनंती केली आहे की जे काय मी आत्ता पोस्टमध्ये लिहिले हे माझी भावनिकता आहे. कारण लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं या सगळ्या गोष्टीमध्ये. निवडणूक पुकारा झाल्यापासून आत्तापर्यंत हजारो लोकांचे मला फोन आले कोकणातनं आणि समर्थनात तर ते होते. त्याचा आदर करण्याची पोस्ट आहे, त्यामुळे लोकही नक्की वाचतील असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे.